पहिला आपला वर्ड आहे ॲट वन्स. ॲट वन्स म्हणजे काय? लगेच. या अर्थाने तुम्हाला ॲट वन्सचा यूज करायचा आहे किंवा आत्ता सुद्धा तुम्ही मला म्हणू शकता. आता याचा यूज कसा करायचा बघा. लगेच तिथे जा. गो देअर ॲट वन्स. गो देअर ॲट वन्स. लगेच त्याची मदत कर. हेल्प हिम ॲट वन्स. हेल्प हिम ॲट वन्स. लगेच हे काम कर. डू धिस वर्क ॲट वन्स. डू धिस वर्क ॲट वन्स. लगेच मला जायचं आहे. आय हॅव टू गो ॲट वन्स. किंवा हेच सेंटेन्स तुम्ही पहिल्यांदा ॲट वन्स लिहून परत जर सेंटेन्स लिहिलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, ॲट वन्स लिहायचं आहे, नंतर कॉमा द्यायचा आहे आणि परत सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं आहे. आय हॅव टू गो. ॲट वन्स आय हॅव टू गो. अशा प्रकारे तुम्ही ॲट वन्सचा यूज करू शकणार आहात. आता ॲट वन्स तुम्हाला समजलेला असणार आहे. नेक्स्ट आहे आपलं ॲट द सेम टाइम. ॲट द सेम टाइम म्हणजे त्याच वेळी किंवा एकाच वेळी अशा अर्थानं ॲट द सेम टाइम्सचा आपल्याला यूज करायचा आहे. त्याच वेळी त्याने फोन केला. त्याच वेळी त्याने फोन केला. He made a phone call at the same time. He made a phone call at the same time. आम्ही एकाच वेळी काम करण्यास सुरुवात केली. We started working at the same time. We started working at the same time. अशा प्रकारे तुम्हाला at the same timeचा यूज करायचा आहे. I hope at the same time सुद्धा तुम्हाला समजलेलं असेल. नेक्स्ट आहे आपलं वन बाय वन. याचा मराठीत अर्थ होतो एक एक करून. एक एक करून. आपण बऱ्याचदा अशी सेंटेन्स बोलतो की एक एक करून तू तिथे जा किंवा एक एक करून हे पुस्तक वाचा किंवा एक एक करून गा. अशा प्रकारची सेंटेन्स यामध्ये येणार आहेत. आता याचे एक्झाम्पल्स बघूया आपण. एक एक करून बाहेर जा. गो आउटसाइड वन बाय वन. गो आउटसाइड वन बाय वन. एक एक करून इथे या. कम हिअर वन बाय वन. कम हिअर वन बाय वन. एक एक करून इंग्रजी बोला. स्पीक इंग्लिश वन बाय वन. स्पीक इंग्लिश वन बाय वन. एक एक करून पुस्तक वाचा. रीड द बुक वन बाय वन. रीड द बुक वन बाय वन. अशा प्रकारे तुम्हाला वन बाय वनचा यूज करायचा आहे. आय होप आता अशा प्रकारची सेंटेन्स जर डेली यूजमध्ये आली तर तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. तुम्हाला त्यासाठी काय वर्ड आहे एक एक करून साठी आता कन्फर्म माहीत झालेला आहे. वन्स. वन्सचा मराठीत अर्थ होतो एकदा. या अर्थाने तुम्हाला वन्सचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा जेणेकरून तुमचं कन्फ्युजन पूर्णपणे दूर होईल. तू एकदा प्रयत्न करू शकतोस. म्हणजे तू एकदा प्रयत्न करू शकतोस. सेंटेन्स काय होईल इंग्लिशमध्ये? यू कॅन ट्राय वन्स. यू कॅन ट्राय वन्स. मला हे पुस्तक एकदा वाचायचं आहे किंवा एकदा मला हे पुस्तक वाचायचं आहे. कशाही प्रकारे मराठीचं सेंटेन्स असू शकतं. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की एकदा आल्यानंतर तुम्हाला काय यूज करायचं आहे. सेंटेन्स काय होईल? आय वॉन्ट टू रीड धिस बुक वन्स. आय वॉन्ट टू रीड धिस बुक वन्स. किंवा तुम्ही हे जी सेंटेन्स आहे लिहायचं आहे आणि कॉमा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, वन्स आय वॉन्ट टू रीड धिस बुक. वन्स आय वॉन्ट टू रीड धिस बुक. मिनिंग तोच राहील, काहीही चेंज होणार नाही. आपण त्यांना भेटू. वी विल मीट हिम वन्स. वी विल मीट हिम वन्स किंवा वन्स वी विल मीट हिम. एकदा त्याला मी बघितलं होतं. वन्स आय सॉ हिम. वन्स आय सॉ हिम किंवा आय सॉ हिम वन्स. क्लिअर? हे तुम्हाला समजलं आता. नेक्स्ट आहे ॲटलिस्ट वन्स. ॲटलिस्ट वन्स म्हणजे कमीत कमी एकदा किंवा एकदा तरी. या अर्थाने ॲटलिस्ट वन्सचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा. एकदा तरी मला तिथे जायचं आहे. आय वॉन्ट टू गो देअर ॲटलिस्ट वन्स. आय वॉन्ट टू गो देअर ॲटलिस्ट वन्स म्हणजे एकदा तरी मला तिथे जायचं आहे किंवा कमीत कमी एकदा तरी मला तिथे जायचं आहे. असं कसंही सेंटेन्स असू शकतं. त्यावेळेस तुम्हाला ॲटलिस्ट वन्सचा यूज करायचा आहे. आता हेच इंग्लिश सेंटेन्स तुम्ही
ॲटलिस्ट वन्स पहिल्यांदा घ्यायचा आहे आणि कॉमा द्यायचा आहे आणि परत बाकीचं सेंटेन्स अशाही प्रकारे तुम्ही करू शकता. याचं ॲटलिस्ट वन्स आय वॉन्ट टू गो देअर, ॲटलिस्ट वन्स आय वॉन्ट टू गो देअर, अशा दोन्ही प्रकारे हे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. एकदा तरी इंग्रजी बोल, स्पीक इंग्लिश ॲटलिस्ट वन्स, स्पीक इंग्लिश ॲटलिस्ट वन्स, स्पीक इंग्लिश ॲटलिस्ट वन्स. एकदा तरी त्याला भेट, मीट हिम ॲटलिस्ट वन्स, मीट हिम ॲटलिस्ट वन्स. आय होप तुम्हाला ॲटलिस्ट वन्स सुद्धा समजलेला आहे. आता अशी सेंटेन्स आलं तर तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. नेक्स्ट आहे आपलं वन्स अपॉन अ टाइम. वन्स अपॉन अ टाइम याचा मराठीत अर्थ होतो एके काळी, म्हणजे कुण्यातरी एका काळी काहीतरी गोष्ट होती असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असते. बऱ्याचदा आपण स्टोरीमध्ये ऐकत असतो की एकेकाळी इथे खूप मोठा राजा राहत होता किंवा एकेकाळी इथे खूप मोठा महाल होता, अशा प्रकारची सेंटेन्स. आता याचे एक्झाम्पल्स बघा तुम्ही. एकेकाळी तिथे एक नदी होती. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ रिव्हर देअर, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ रिव्हर देअर, अशा प्रकारे. एकेकाळी तो माझा मित्र होता. वन्स अपॉन अ टाइम ही वॉज माय फ्रेंड, वन्स अपॉन अ टाइम ही वॉज माय फ्रेंड. किंवा यालाच तुम्ही असंही लिहू शकता, ही वॉज माय फ्रेंड वन्स अपॉन अ टाइम, ही वॉज माय फ्रेंड वन्स अपॉन अ टाइम. वन्स अपॉन अ टाइम तुम्ही सेंटेन्सच्या स्टार्टिंगला किंवा सेंटेन्सच्या एंडला दोन्ही प्रकारे लिहून सेंटेन्स बनवू शकता. एकेकाळी इथे एक झोपडी होती. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ हट हिअर, वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ हट हिअर, अशा प्रकारे. क्लिअर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे वन्स इन अ वाईल. वन्स इन अ वाईल म्हणजे कधी कधी, या अर्थाने वन्स इन अ वाईलचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. आम्ही कधी कधी इंग्रजी बोलतो. वी स्पीक इंग्लिश वन्स इन अ वाईल, वी स्पीक इंग्लिश वन्स इन अ वाईल, वी स्पीक इंग्लिश वन्स इन अ वाईल. मी त्याला कधी कधी भेटतो. आय मीट हिम वन्स इन अ वाईल, आय मीट हिम वन्स इन अ वाईल. तो कधी कधी बसने जातो. ही गोज टू बाय बस वन्स इन अ वाईल, ही गोज टू बाय बस वन्स इन अ वाईल. अशा प्रकारे वन्स इन अ वाईलचा तुम्हाला यूज करायचा आहे. क्लिअर झालं. नेक्स्ट आहे आपलं जस्ट देन. जस्ट देन म्हणजे अगदी तेव्हा किंवा तेव्हाच, या अर्थाने जस्ट देनचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. तेव्हाच मी तिथून आलो. जस्ट देन आय केम फ्रॉम देअर, जस्ट देन आय केम फ्रॉम देअर. तेव्हाच आम्ही पुस्तक वाचत होतो, म्हणजे तेव्हाच म्हणजे त्याच टायमाला किंवा त्याच वेळेला, अशा प्रकारे हे आहे तुम्ही कधी सांगत आहात. जस्ट देन वी वर रीडिंग द बुक, जस्ट देन वी वर रीडिंग द बुक. प्रकारे जस्ट देनचा तुम्हाला यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे अगेन अँड अगेन. अगेन अँड अगेनचा मराठीत अर्थ आहे पुन्हा पुन्हा, या अर्थाने. याचे एक्झाम्पल्स बघा. तो पुन्हा पुन्हा चुका करतो. ही मेक्स मिस्टेक्स अगेन अँड अगेन, ही मेक्स मिस्टेक अगेन अँड अगेन. तू पुन्हा पुन्हा शिव्या देतो. यू अब्यूज अगेन अँड अगेन, यू अब्यूज अगेन अँड अगेन. मला तिथे पुन्हा पुन्हा जायचं आहे. आय वॉन्ट टू गो देअर अगेन अँड अगेन, आय वॉन्ट टू गो देअर अगेन अँड अगेन. आय होप अगेन अँड अगेन सुद्धा तुम्हाला समजलेला आहे. नेक्स्ट आहे फॉर द फर्स्ट टाइम. फॉर द फर्स्ट टाइम म्हणजे याचा मराठीचा अर्थ होतो प्रथम किंवा पहिल्यांदाच, या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. याची एक्झाम्पल्स बघा, जेणेकरून हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल की सेंटेन्समध्ये कुठे यूज करायचं आहे. गाईज ही सेंटेन्स खूप सोपी आहेत, हे यूज करणं सुद्धा खूप इझी आहे. फक्त तुम्हाला आपले जे वर्ड्स आहेत त्याचे ते वर्ड्स तुम्हाला कसे आणि कुठे लिहायचे एवढं एकदा कळलं की तुम्ही अशा प्रकारचे वर्ड्स खूप चांगल्या प्रकारे यूज करू शकणार आहात. पहिल्यांदाच तो हे काम करत आहे. ही इज डुईंग दिस वर्क फॉर द फर्स्ट टाइम, ही इज डुईंग दिस वर्क फॉर द फर्स्ट टाइम. पहिल्यांदाच इंग्रजी शिकत आहे.
He is learning English for the first time. He is learning English for the first time. मी पहिल्यांदाच डोंगरावर चढलो. I climbed up the mountain for the first time. I climbed up the mountain for the first time. मी त्याला पहिल्यांदाच पाहिलं. I saw him for the first time. I saw him for the first time. I hope तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे इन अ फ्यू वर्ड. इन अ फ्यू वर्डचा मराठीत अर्थ होतो थोडक्यात किंवा मोजक्या शब्दात. या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा जेणेकरून हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. मी हे थोडक्यात सांगू शकते. I can tell this in a few words. I can tell this in a few words. मला थोडक्यात तुमच्याबद्दल सांगा. बऱ्याचदा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा. ते सेंटेन्स आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ इन अ फ्यू वर्ड्स. टेल मी अबाउट युअर सेल्फ इन अ फ्यू वर्ड्स. टेल मी अबाउट युअर सेल्फ इन अ फ्यू वर्ड्स. क्लिअर. नेक्स्ट आहे बाय नाव. बाय नाव याचा मराठी अर्थ आहे आतापर्यंत. या अर्थाने तुम्हाला बाय नावचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. ती आतापर्यंत गात आहे. सी इज सिंगिंग बाय नाव. सी इज सिंगिंग बाय नाव. तो आतापर्यंत आला नाही. ही हॅज नॉट कम बाय नाव. ही हॅज नॉट कम बाय नाव. राम आतापर्यंत बाजारात गेला नाही. राम हॅज नॉट गॉन टू द मार्केट बाय नाव. राम हॅज नॉट गॉन टू द मार्केट बाय नाव. आय होप तुम्हाला बाय नाव समजलेलं असेल. नेक्स्ट आहे राईट नाव. राईट नावचा मराठीत अर्थ होतो आत्ता किंवा आत्ताच. या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल्स बघा. मी आत्ता आलो. आय केम राईट नाव म्हणजे मी आत्ताच आलोय किंवा आत्ता आलो. अशा प्रकारची सेंटेन्स यात येतील. आय केम राईट नाव. हे त्याने हे काम आत्ता पूर्ण केलं. ही कम्प्लिटेड धिस वर्क राईट नाव. ही कम्प्लिटेड धिस वर्क राईट नाव. अशी जी सेंटेन्स आहे त्यामध्ये जास्त वेळ गेलेला नसेल की आत्ताचे जस्ट आत्ता झालेल्या कामाबद्दल तुम्ही सांगत आहात. आम्ही आत्ता बाजारात पोहोचलो किंवा आम्ही आत्ताच बाजारात पोहोचलो. वी रीच्ड द मार्केट राईट नाव. वी रीच्ड द मार्केट राईट नाव. अशा प्रकारे आय होप तुम्हाला राईट नाव सुद्धा समजलेलं असेल. आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असणार आहे. गाईज हे वर्ड्स जे आहेत खूप युजफुल आहेत. तुम्हाला खूप इझी वाटत असतील आता. पण जेव्हा आपण अशी मराठीमध्ये आपण सेंटेन्स बोलतो आणि अशा वर्ड्सची ज्यावेळेस इंग्लिश करण्याची वेळ येते त्यावेळेस आपल्याला बऱ्याचदा याची इंग्लिश माहीत नसते किंवा येतच नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही परत बघा जेणेकरून हे वर्ड्स तुम्हाला माहीत होतील आणि तुम्हाला इंग्लिश फ्लुएंट बोलण्यासाठी हे हेल्पफुल ठरतील. ॲट लिस्ट अ लिटल बीट. ॲट लिस्ट अ लिटल बीट याचा मराठीत अर्थ होतो थोडा तरी. या अर्थाने ॲटलिस्ट अ लिटल बीटचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता तुम्ही याचे एक्झाम्पल बघा. थोडं तरी खाऊ दे. लेट मी ईट ॲटलिस्ट अ लिटल बीट. लेट मी ईट ॲटलिस्ट अ लिटल बीट. थोडं तरी घेऊ दे. लेट मी टेक ॲटलिस्ट अ लिटल बीट. लेट मी टेक ॲटलिस्ट अ लिटल बीट. थोडं तरी बघू दे. लेट मी सी ॲटलिस्ट अ लिटल बीट. लेट मी सी ॲटलिस्ट अ लिटल बीट. थोडं तरी हस. थोडं तरी हस. स्माइल ॲटलिस्ट अ लिटल बीट. स्माइल ॲटलिस्ट अ लिटल बीट. आता गाईज तुम्ही ॲटलिस्ट अ लिटल बीट जेव्हा डेली यूजमध्ये थोडं तरी घेऊ दे खाऊ दे असे वर्ड्स आल्यानंतर तुम्ही ही सेंटेन्स आता चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात. नेक्स्ट वर्ड आहे आपला नियर बाय. नियर बायचा मराठीत अर्थ होतो जवळपास किंवा आजूबाजूला. या अर्थाने याचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता याचे तुम्ही एक्झाम्पल्स बघा. आजूबाजूला एखादा पेट्रोल पंप आहे का. इज देअर एनी पेट्रोल पंप नियर बाय. इज देअर एनी पेट्रोल पंप नियर बाय. जवळपास एखादं हॉस्पिटल आहे का. इज देअर एनी हॉस्पिटल नियर बाय. इज देअर एनी हॉस्पिटल नियर बाय. जवळपास एखादं मेडिकल आहे का. इज देअर एनी मेडिकल नियर बाय. इज देअर एनी मेडिकल
नियर बाय. आता तुम्हाला जवळपास किंवा आजूबाजूला काय आहे का असं म्हटल्यानंतर नियर बायचा यूज करायचा हे सुद्धा कळलं आहे आणि त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता आपला नेक्स्ट वर्ड आहे बी वेअर इफ. बी वेअर इफ याचा मराठीत अर्थ होतो खबरदार. या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. हे यूज करताना तुम्हाला पहिल्यांदा बी वेअर इफ लिहायचं आहे आणि परत जे सेंटेन्स असेल ते ॲज इट इज सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. याचे एक्झाम्पल बघा. खबरदार जर त्याला भेटलास तर. आपण अशा प्रकारचे सेंटेन्स नेहमीच बोलत असतो, पण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं त्यावेळेस मात्र प्रॉब्लेम येतो. आता आजपासून हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. खबरदार जर त्याला भेटलास तर. बी वेअर इफ यू मीट हिम. बी वेअर इफ यू मीट हिम. कसं सेंटेन्स बनवायचं तुमच्या लक्षात आलेलं असेल. खबरदार जर त्याला मारलं तर. बी वेअर इफ यू बीट हिम. बी वेअर इफ यू बीट हिम. आता बी वेअर इफ सुद्धा तुम्हाला कळलेला आहे. नेक्स्ट आहे स्केअर्ड ऑफ. स्केअर्ड ऑफचा मराठीत अर्थ होतो भीती वाटणे. या अर्थाने स्केअर्ड ऑफचा यूज करायचा आहे. आता जेव्हा तुम्ही स्केअर्ड ऑफ सेंटेन्समध्ये यूज करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचा आहे जे हेल्पिंग वर्ब असेल, परत लिहायचा आहे स्केअर्ड ऑफ. हेल्पिंग वर्बच्या नंतर स्केअर्ड ऑफ लिहायचा आहे. वर्बचा फोर्थ फॉर्म किंवा ऑब्जेक्ट लिहायचा आहे. जर ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट लिहा, वर्ब असेल तर फोर्थ फॉर्म लिहा. क्लिअर. आता याचे एक्झाम्पल बघा. मला भूताची भीती वाटते. I am scared of ghosts. I am scared of ghosts. त्याला कुत्र्याची भीती वाटते. He is scared of dogs. He is scared of dogs. यस किंवा इयस लागल्यानंतर त्याचा तो फोर्थ फॉर्म होतो. हे तुम्हाला माहीत असेल. नसेल तर तुम्ही वर्बचे जे फॉर्म्स आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याला अभ्यासाची भीती वाटते. He is scared of study. He is scared of study. आता तुम्ही स्केअर्ड ऑफ किंवा मला भीती वाटते असे सेंटेन्स बोलताना सुद्धा आता तुम्ही घाबरणार नाही. गाईज तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुकवर फॉलो नसेल केलं तिथे सुद्धा फॉलो करा. आणि आपलं गुगल प्ले स्टोअरवरती जे ॲप आहे हॅस इंग्लिश विथ नेहा नावाचं ते तुम्ही डाउनलोड नसेल केलं ते डाउनलोड करा. तिथे खूप सारे पेड कोर्सेस आहेत ते घेऊन चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलायला शिकू शकता. क्लिअर. नेक्स्ट आहे देअर वॉज नो नीड टू. देअर वॉज नो नीड टू म्हणजे काही करण्याची गरज नव्हती. आता देअर वॉज नीड टू घेतल्यानंतर तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे ते. क्लिअर. काही एक्झाम्पल बघा. काही गरज नव्हती त्याला बोलण्याची किंवा त्याला बोलण्याची काही गरज नव्हती. अलटून पालटून सेंटेन्स असू शकतं. ला इंग्लिश बघा काय होईल. देअर वॉज नो नीड टू टॉक टू हिम. देअर वॉज नो नीड टू टॉक टू हिम. काही गरज नव्हती मोबाईल विकत घेण्याची किंवा मोबाईल विकत घेण्याची काही गरज नव्हती. देअर वॉज नो नीड टू परचेस मोबाईल. देअर वॉज नो नीड टू परचेस मोबाईल. काही गरज नव्हती तिथे जाण्याची. There was no need to go there. There was no need to go there. आता इथे बघा आपण इथे was घेतला आहे देअरच्या नंतर. जर हे सेंटेन्स जर प्रेझेंट मधला असेल तर तुम्ही देअरच्या नंतर वॉचच्या जागी इज किंवा आरचा तुम्ही यूज करू शकता. आता कसं. आता हे सेंटेन्स बघा. काही गरज नव्हती तिथे जाण्याची. काही गरज नाही तिथे जाण्याची. हे सेंटेन्स जर असं असतं तर तुम्ही इथे इजचा यूज केला असता. क्लिअर झालं तुम्हाला हे. आता तुम्ही अशी सेंटेन्स ही फटाफट बनवू शकणार आहात. नेक्स्ट आहे नो मॅच. नो मॅच म्हणजे माझ्यासारखा दुसरा कोणी नाही किंवा मला कुणाचाही तोड नाही. अशा प्रकारे नो मॅचचा तुम्हाला यूज करायचा आहे. नो मॅच जेव्हा तुम्ही सेंटेन्समध्ये यूज करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट लिहायचा आहे. सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला हॅव किंवा हॅज किंवा हॅड लिहायचा आहे. प्लस नंतर शेवटीला नो मॅच लिहायचा आहे. क्लिअर. आता ह्याचे काही एक्झाम्पल बघा. माझ्यासारखा कोणी नाही किंवा माझ्या तोडीला कोणी नाही. आय हॅव नो मॅच. आय हॅव नो मॅच. तुझ्यासारखा कोणी नाही. यू हॅव नो मॅच. यू हॅव नो मॅच. जर तुम्हाला म्हणायचं असेल त्याच्यासारखा कोणी नव्हता तर सिंपल म्हणा
ही हॅड नो मॅच. ही हॅड नो मॅच. क्लिअर झालं. आता अशी सेंटेन्स तुम्ही बनवू शकणार आहात. नेक्स्ट आहे ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट म्हणजे कोणत्याही किमतीत किंवा कोणत्याही किमतीवर या अर्थाने याचा यूज करायचा आहे. आता हे घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा सेंटेन्स, ज्या टेन्सचं सेंटेन्स असेल ते सेंटेन्स तुम्हाला ॲज इट इज लिहायचं आहे. त्याच्यानंतर शेवटीला ॲट एनी कॉस्ट लिहायचं आहे. क्लिअर. काही एक्झाम्पल बघा. कोणत्याही किमतीत मी तिथे जाईन किंवा कोणत्याही किमतीवर मी तिथे जाईन म्हणजे काही झालं तरी. अशा प्रकारे आय विल गो देअर ॲट एनी कॉस्ट. आय विल गो देअर ॲट एनी कॉस्ट. कोणत्याही किमतीत मी त्याला बोलणार. कोणत्याही किमतीत मी त्याला बोलणार. आय विल टॉक टू हिम ॲट एनी कॉस्ट. आय विल टॉक टू हिम ॲट एनी कॉस्ट. कोणत्याही किमतीत तुला पास व्हायचंय किंवा कोणत्याही किमतीवर तुला पास व्हायचंय. यू हॅव टू पास ॲट एनी कॉस्ट. यू हॅव टू पास ॲट एनी कॉस्ट. क्लिअर झालं. आता जर कधी सेंटेन्स अशी बोलण्याची वेळ आली की काही कोणत्याही किमतीवर तुला हे केलं पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की ॲट एनी कॉस्टचा इथे यूज करायचा आहे. क्लिअर झालं. नेक्स्ट, नथिंग टू डू विथ. नथिंग टू डू विथ म्हणजे काय याचा अर्थ? काही संबंध नाही. या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. माझा तुझ्याशी काही संबंध नाही. आय हॅव नथिंग टू डू विथ यू. आय हॅव नथिंग टू डू विथ यू म्हणजे माझा तुझ्याशी काही संबंध नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. त्याचा त्या चोरीशी काही संबंध नाही. ही हॅज नथिंग टू डू विथ दॅट रॉबरी. ही हॅज नथिंग टू डू विथ दॅट रॉबरी. आय होप तुम्हाला नथिंग टू डू म्हणजे काय आणि त्याचं यूज कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलेलं आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे आपलं म्हणजे कांट हेल्प म्हणजे एखादी गोष्ट केल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. म्हणजे एखादी गोष्ट केल्याशिवाय या अर्थाने कांट हेल्पचा तुम्हाला यूज करायचा आहे. आता याचं एक्झाम्पल बघा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. मी मोबाईल बघितल्याशिवाय राहू शकत नाही. आय कांट हेल्प युजिंग मोबाईल. आय कांट हेल्प युजिंग मोबाईल. आय कांट हेल्प युजिंग मोबाईल. मी हसल्याशिवाय राहू शकत नाही. आय कांट हेल्प लाफिंग. आय कांट हेल्प लाफिंग. मी त्याला बोलल्याशिवाय राहू शकत नाही. आय कांट हेल्प टॉकिंग टू हिम. आय कांट हेल्प टॉकिंग टू हिम म्हणजे मी स्वतःला ही गोष्ट केल्याशिवाय आवरू शकत नाही. अशा प्रकारचा याचा थोडाफार मिनिंग निघतो. अशा मिनिंगचे जे सेंटेन्स आली तर तुम्हाला कांट हेल्पचा यूज करायचा आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे आपलं नो मॅटर वॉट. नो मॅटर वॉट म्हणजे काही झालं तरी. आता नो मॅटर वॉट जेव्हा तुम्ही यूज करता त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला नो मॅटर वॉट लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर सेंटेन्स ज्याही टेन्सचं सेंटेन्स असेल ते सेंटेन्स तुम्हाला तिथे ॲज इट इज लिहायचं आहे. आता याचे एक्झाम्पल बघा. काही झालं तरी मी माफी मागणार नाही. नो मॅटर वॉट आय विल नॉट ॲपॉलोजाइज. नो मॅटर वॉट आय विल नॉट ॲपॉलोजाइज. काही झालं तरी मी त्याची साथ देईन. नो मॅटर वॉट आय विल स्टँड बाय हिम. नो मॅटर वॉट आय विल स्टँड बाय हिम. काही झालं तरी मी तिथे जाणार नाही. नो मॅटर वॉट आय विल नॉट गो देअर. नो मॅटर वॉट आय विल नॉट गो देअर. अशा प्रकारे तुम्हाला नो मॅटर वॉटचा यूज करायचा आहे. इन्स्टंटलीचा मिनिंग होतो लगेच. या अर्थाने तुम्हाला यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. मी त्याला लगेच पैसे दिले. आय गेव हिम मनी इन्स्टंटली. आय गेव हिम मनी इन्स्टंटली. रामने त्याला लगेच पुस्तक दिले. राम गेव हिम अ बुक इन्स्टंटली. राम गेव हिम अ बुक इन्स्टंटली. नेक्स्ट वर्ड आहे इन हरी. इन हरी म्हणजे घाईघाईत किंवा घाई गडबडीत या दोन्ही अर्थाने तुम्ही याचा यूज करू शकता. आता याचे एक्झाम्पल बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल की हे जे वर्ड्स आहेत ते कशा प्रकारे तुम्हाला यूज करायचे. मी घाईघाईत तिथे गेलो. आय वेंट देअर इन अ हरी. आय वेंट देअर इन अ हरी.
घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. डोंट टेक एनी डिसिजन इन हरी. डोंट टेक एनी डिसिजन इन हरी. नेक्स्ट वर्ड आहे ऑकेजनली. ऑकेजनलीचा मराठीत मिनिंग होतो अधूनमधून. या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. तो मला अधूनमधून बघत होता. ही वॉज लुकिंग मी ऑकेजनली. ही वॉज लुकिंग मी ऑकेजनली. तो मला अधूनमधून भेटतो. ही मीट्स मी ऑकेजनली. ही मीट्स मी ऑकेजनली. नेक्स्ट वर्ड आहे कन्व्हिन्सिंगली. कन्व्हिन्सिंगली म्हणजे काय? पटवून किंवा खात्री पटेल अशा रीतीने एखाद्याला सांगणे करायचं आहे. याचे एक्झाम्पल्स बघा. खात्री पटेल अशा रीतीने मी त्याला फोन दिला. आय गेव हिम अ फोन कन्व्हिन्सिंगली. आय गेव हिम अ फोन कन्व्हिन्सिंगली. खात्री पटेल अशा रीतीने मी तिथून आलो. आय हॅव कम फ्रॉम देअर कन्व्हिन्सिंगली. आय हॅव कम फ्रॉम देअर कन्व्हिन्सिंगली. नेक्स्ट वर्ड आहे आपला टू हर्ट्स कंटेंट. टू हर्ट्स कंटेंट. याचा मिनिंग होतो फक्त किंवा मन भरून. या दोन्ही अर्थाने तुम्ही याचा यूज करू शकता. आता आपण याचे एक्झाम्पल्स बघूया. मी मनसोक्त त्याला बोललो. आय टॉक्ड टू हिम टू हर्ट्स कंटेंट. आय टॉक्ड टू हिम टू हर्ट्स कंटेंट. मी मनसोक्त पिझ्झा खाल्ला. आय एट पिझ्झा टू हर्ट्स कंटेंट. आय एट पिझ्झा टू हर्ट्स कंटेंट. क्लिअर झालं. आता आपला नेक्स्ट वर्ड आहे थ्रू आउट. थ्रू आउट म्हणजे याचा मराठी मिनिंग होतो सगळी, पूर्ण किंवा संपूर्ण. या अर्थाने तुम्हाला थ्रू आउटचा यूज करायचा आहे. आता एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल एक्झॅक्टली. आता एक्झाम्पल बघायचे. तो आयुष्यभर पैसे कमवत राहिला. ही केप्ट अर्निंग मनी थ्रू आउट द लाईफ. ही केप्ट अर्निंग मनी थ्रू आउट द लाईफ. मी काल पूर्ण रात्रभर अभ्यास केला. आय स्टडीड थ्रू आउट द नाईट यस्टरडे. आय स्टडीड थ्रू आउट द नाईट यस्टरडे. क्लिअर झालं. नेक्स्ट आहे इन बिटवीन. इन बिटवीन म्हणजे काय? मध्ये मध्ये किंवा च्या दरम्यान. या अर्थाने तुम्ही याचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा. तो मध्ये मध्ये फोन करेल. ही विल मेड अ कॉल इन बिटवीन. ही विल मेड अ कॉल इन बिटवीन. मी मध्ये मध्ये त्याच्याशी बोलत राहिलो. आय केप्ट ऑन टॉकिंग टू हिम इन बिटवीन. आय केप्ट ऑन टॉकिंग टू हिम इन बिटवीन. क्लिअर झालं इन बिटवीन. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे विदिन अ वाईल. विदिन अ वाईल म्हणजे काय? काही वेळातच किंवा काही क्षणातच आपण म्हणतो तशा प्रकारे याचा यूज करायचा आहे. मी काही वेळातच इंग्लिश शिकवेन. आय विल टीच इंग्लिश विदिन अ वाईल. आय विल टीच इंग्लिश विदिन अ वाईल. हे काम मी काही वेळातच करू शकतो. आय कॅन डू धिस वर्क विदिन अ वाईल. आय कॅन डू धिस वर्क विदिन अ वाईल. विलिंगली किंवा नोईंगली. विलिंगली किंवा नोईंगली या दोन्हीचाही अर्थ होतो जाणीवपूर्वक, जाणून बुजून किंवा मुद्दामून. या अर्थाने तुम्हाला करायचं आहे. आता याचे एक्झाम्पल्स बघा तुम्ही. सीता त्याला जाणून बुजून चिडवते. सीता त्याला जाणून बुजून चिडवते. सीता टीजेज हिम विलिंगली. सीता टीजेज हिम विलिंगली. इथेच तुम्ही सीता टीजेज हिम नोईंगली असंही म्हणू शकता. जाणून बुजून त्याने रामला पाडले. जाणून बुजून त्याने रामला पाडले. ही मेड राम फॉल विलिंगली. ही मेड राम फॉल विलिंगली. ही मेड राम फॉल विलिंगली. किंवा ही मेड राम फॉल नोईंगली. ही मेड राम फॉल नोईंगली. दोन्ही तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट वर्ड आहे थॉटफुली. थॉटफुली म्हणजे विचारपूर्वक. आता याचे एक्झाम्पल्स बघा. विचारपूर्वक मी हा निर्णय घेतला. आय टूक धिस डिसिजन थॉटफुली. आय टूक धिस डिसिजन थॉटफुली.
आय टूक दिस डिसिजन थॉटफुली. विचारपूर्वक त्याला बोल. टॉक टू हिम थॉटफुली. टॉक टू हिम थॉटफुली. क्लिअर झालं थॉटफुली. गाईज तुम्हाला या वर्ड्सचे जेव्हा मिनिंग माहिती होतात त्यावेळेस ते वर्ड्स तुम्हाला यूज करायचे आहेत डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये, जेणेकरून त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि ती वर्ड्स तुम्हाला यूज टू होतील. नेक्स्ट वर्ड आहे ॲट एव्हरी वर्ड. ॲट एव्हरी वर्ड याचा मिनिंग होतो प्रत्येक शब्दावर किंवा प्रत्येक शब्दागणिस किंवा प्रत्येक शब्दाला, अशा अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. याचं एक्झाम्पल बघा, तुम्हाला एक्झॅक्टली याचं यूज लक्षात येईल. प्रत्येक शब्दावर तो शिव्या देतो किंवा प्रत्येक शब्दास तो शिव्या देतो, असं आपण मराठीमध्ये बरेच सेंटेन्स बोलत असतो. आता हे कसं बोलायचं बघा इंग्लिशमध्ये. ही अब्यूज ॲट एव्हरी वर्ड. ही अब्यूज ॲट एव्हरी वर्ड. प्रत्येक शब्दास तो रागावतो किंवा प्रत्येक शब्दावर तो रागावतो, म्हणजे तो शब्दाला नाही की कुणाच्या प्रत्येक बोलल्या जाणाऱ्या शब्दावर तो रागावतो, असा याचा मिनिंग आहे. He gets angry at every word. He gets angry at every word. क्लिअर झालं ॲट एव्हरी वर्ड. गुड. नेक्स्ट आहे while sitting. while sitting याचा एक असाही मिनिंग आहे बसल्या बसल्या, या अर्थाने तुम्ही याचा असाही यूज करू शकता. आता जसं मी while sitting घेतलंय तसंच तुम्ही while standing, while watching, while talking, while thinking असंही हे घेऊ शकता. आणि आपण while sittingचे काही एक्झाम्पल बघूया, जेणेकरून तुम्हाला दुसरे वर्ड सुद्धा कसे यूज करायचे हे समजतील. तो बसल्या बसल्या रडत होता, म्हणजे एखादी गोष्ट करत करत दुसरी गोष्ट जेव्हा करत असतं त्यावेळेस तुम्हाला whileचा यूज करायचा असतो, हे तर तुम्हाला माहीत असेल. तो बसल्या बसल्या रडत होता. ही इज क्राईंग while sitting. ही इज क्राईंग while sitting. मला बसल्या बसल्या बोर होत आहे. आय एम फीलिंग बोर्ड while sitting. I am feeling bored while sitting.